गुजरातमध्ये कारवाईनंतर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर इथं फसवणुकीचा मोठा कारभार। छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई। शहरातील चिकलठाणा MIDC परिसरात पोलिसांच्या विशेष पथकानं मध्यरात्री मोठी कारवाई करत एका बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय। या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना फसवणुकीचे कॉल केले जात होते। पोलिसांनी या केंद्रातून 92 मुले आणि 24 मुलींसह एकूण 116 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले। गिफ्ट व्हाउचरचा आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। मिळालेल्या माहितीनुसार हे बोगस कॉल सेंटर गेल्या 1 वर्षापासून अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू होते। इमारतीच्या आतमध्ये पडदे लावून रात्री 10:30 वाजल्यापासून सकाळपर्यंत कामाचं स्वरूप असायचं। विशेष म्हणजे या कॉल सेंटरचे कर्मचारी हाय प्रोफाईल गाड्यांमधून आत येत असत, ज्यामुळे परिसरातील लोकांना संशयही आला नाही। गुजरातमध्ये सुरू असलेले हे रॅकेट येथील कारवाईनंतर अवघ्या 2 महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात हलवण्यात आले होते। सोमवारी रात्री 11 वाजता 2 DCP, 15 पेक्षा अधिक PI, PSI सह 100हून अधिक पोलिसांचा फौजफाटा या कारवाईमध्ये सामील होता। मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही कारवाई पूर्ण झाली। पोलिसांनी या केंद्रातून 92 मुले आणि 24 मुलींसह एकूण 116 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलाय। ताब्यात घेतलेल्यांमध्ये बहुतांश तरुण हे ईशान्येकडील मेघालय, नागालँड आणि सिक्कीम राज्यातील आहेत। सर्व आरोपींची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सध्या पोलिसांनी सर्व संगणक, सर्व्हर आणि फसवणुकीसाठी वापरलेली कागदपत्र ताब्यात घेतली असून या तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे। आम्हाला सेटअप मिळून आला, त्या ठिकाणी बरेचसे लोक हे त्यांच्या सिस्टीमवरती लॅपटॉप वगैरे घेऊन बसलेले होते आणि US मधील लोकांसोबत ते इंटरनेटद्वारे कॉल करून किंवा पॉपअप मेसेजेस पाठवून किंवा पेपे लोनबद्दलचे मेसेजेस पाठवून त्यांच्याशी त्यांनी संवाद साधून त्यांच्याकडून त्यांची फसवणूक केलेली आहे। त्या बाबतीमध्ये आमची गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। त्याच्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत 116 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या अटकेची कारवाईसुद्धा चालू आहे आणि पुढील आमचा तपास सुरू आहे।